अनुभवा एक तरी होवी संतांची। उपजे ते नाशे नाशे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। नमस्कार. अनुभवा एकतरी ओवी संतांची या मालिकेमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सोमवार आणि गुरुवार आपण नवीन ओवी घेऊन संवाद साधत आहोत. आजची ओवी आहे ती संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमधली आहे आणि संपूर्ण विश्वाला अशा पद्धतीने व्यक्त करणारी आहे की भारतीय सनातन संस्कृती 5000 वर्ष जुनी आहे आणि ती किती ज्ञानी होती हे सांगणारी ही ओवी आहे. आपण आताच ती ओवी ऐकलीत. काय म्हणते ओवी? उपजे ते नाशे, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. 2-3 मुद्दे या ओवीमध्ये आपल्याला दिसून येतात. पहिल्यांदी वैश्विक सत्य सांगितलं जाते, निसर्गदत्त सत्य सांगितलं जाते, शाश्वत सत्य सांगितलं जाते, चिरंजीव सत्य सांगितलं जाते. काय आहे? उपजे ते नाशे. जे जन्माला येतं त्याला मृत्यू निश्चित आहे. भगवद्गीतेतही हा मुद्दा सांगितलेला आहे. माझं जे पुस्तक आहे गीत भगवद्गीता, त्यामध्ये मी असं गाणं रचलेलं आहे. जन्मास होय मृत्यू मरणांत जन्मगाथा, जगती अशाश्वताचा काव्यर्थ शोक पार्था, असं गाणं आहे. जन्मास होय मृत्यू, उपजे ते नाशे. त्याच्या विशिष्ट आयुर्मानानुसार एक दिवस त्या उपजे जे जन्मलेलं आहे त्याचा नाश निश्चित आहे. परंतु पुढच्या चरणामध्ये माऊली म्हणतायत नाशे ते पुनरपि दिसे. हे जे विश्व इतके हजारो वर्ष सुरू आहे, मी नुसतं सहज बोलता बोलता म्हणतो आहे की 5000 वर्ष जुनी संस्कृती, पण 5000 वर्ष काय घडत आहे? मानवी आयुष्य जर 100 वर्षांचं धरलं तरी सुद्धा ही जी प्रक्रिया आहे हळूहळू हळूहळू पुढे जातेच आहे, त्याला अंत नाही आहे. का अंत नाही आहे? तर ते वर्तुळाकार आहे, ब्रह्मांड गोल आहे. ते पुन्हा 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 वर्तुळाकार असल्यामुळे इंग्रजीत असं म्हणतात की व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. ते व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड जे आहे ते असंच आहे. आणि म्हणून हे शाश्वत सत्य आहे. अर्जुनाला श्रीकृष्ण जे सांगत आहेत तो हाच मुद्दा आहे की तू म्हणतोस की मी यांचा नाश का करू? कोणाचा? नातेवाईकांचा, या शत्रूचा. आणि त्यांचा नाश करून मला काय मिळणार आहे? पण भगवान श्रीकृष्ण त्या नातेसंबंधांच्याही पलीकडे जाऊन मानव ह्या दृष्टिकोनातूनच मुद्दा मांडतो आहे. आणि म्हणून भगवद्गीता ही वैश्विक ठरते, ती एका विशिष्ट संप्रदायापुरती मर्यादित राहत नाही. त्यामुळे हा मुद्दा सर्व जगाला उपयोगी पडतो. आणि म्हणून आमचे पंतप्रधान भगवद्गीता बाहेरच्या पाहुण्यांना भेट देत आहेत. त्याचं कारण असते आहे, कारण ते हिंदू सनातन या संस्कृतीशी निगडीत आहे, या धर्माशी निगडीत नाही. त्यामुळे पूर्ण विचारांती सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की हिंदू ही संस्कृती आहे, याचं खरंच कारण असं आहे की एक ग्रंथ नाही धर्मग्रंथ म्हणून, आणि संस्थापक नाही. या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे. बाकी या जगातल्या प्रत्येक संस्कृतीला किंवा धर्माला संस्थापक आहे. या आमच्या हिंदू सनातन संस्कृतीला संस्थापक नाही. परंतु तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान थेट त्यामुळे कुठच्याही संप्रदायाधिष्ठित न होता ते थेट निसर्गाधिष्ठित होत जातं. आणि म्हणून निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला परमेश्वर स्वरूप मानून त्यांची पूजा करण्याची प्रक्रिया आहे. म्हणून सूर्याला उगवताना जर अर्घ्य द्यायचंच आहे, पण मावळताना सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे. त्यामुळे
मावळत्या दिनकरा अर्घ्य तुझं जोडून दोन्ही करा. कशासाठी? तर तो मावळतीला जरी गेला असला तरी सुद्धा भारतीय संस्कृतीला हे ठाऊक आहे की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरत आहे. माऊलींच्याच ज्ञानेश्वरीमध्ये तो मुद्दा मांडलेला आहे. विज्ञानाचाच मुद्दा आहे तो अख्खाच्या अख्खा माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला. आणि त्यामुळे उदय अस्ताचेनीप्रमाणे सूर्याचे न चालता चालणे हा मुद्दा घेऊन उपजते नाशे नाशे ते पुनरपी दिसे. सूर्यबिंबाचा विचार करा. आपण म्हणतो सूर्य मावळला, सूर्य क्षितिजा पार गेला, पण हे सगळं घडल्यानंतर पुनरपी दिसे अशी सकाळ दुसऱ्या दिवशी तयार होतेच आहे. आणि हे सर्व प्राणीमात्रांसाठी, सगळ्या निसर्गासाठी हा नियम लागू पडतो. पण मग हे कसं घडत आहे? आता ज्ञानेश्वरीचा कालावधी घ्या. म्हणजे तिसऱ्या चरणावरती मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगतो. तिसरा जो चरण आहे त्या तिसऱ्या चरणाची जी ओळ आहे ती ओळ अत्यंत महत्त्वाची आहे. कारण याचा अर्थ शके 1212, शकेमध्ये 78 मिळवले की इसवी सन तयार होतो, म्हणजे 1290. तर घटिका यंत्र ही जी कल्पना आहे, आणि यंत्र म्हटलेलं आहे, असं नाही म्हटलेलं की सावल्यांचा खेळ आहे. माझी आजी सांगायची, किती वाजले विचारलं की ती छपराची सावली कुठपर्यंत गेले त्याच्यावरती किती वाजले ते सांगायची. पण तसं नाही आहे. इथे यंत्र शब्द वापरलेला आहे. म्हणजे मशीन शब्दाचा वापर 1290 साली भारतामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला आहे. घटिका यंत्र असं म्हटलेलं आहे. हे घटिका यंत्र तैसे असं म्हटलेलं आहे. हे असं फिरतं आणि परत येत आहे. घड्याळाचे काटे बघा, 12 वाजलेत, रात्रीचे 12 वाजतायत, पुन्हा काटे खाली उतरून पुन्हा दिवसाचे 12 वाजतायत. उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का. परिभ्रम म्हटलं नुसतं भ्रमण नाही आहे, ते परिभ्रमण आहे. परिभ्रमण म्हणजे वर्तुळाकार आहे, टू अँड फ्रो आहे, नुसतं जाणं येणं दोन्ही मिळून आहे. इतकं विज्ञान दडलेलं आहे. आम्ही का मागासलेले राहिलो किंवा मागासलेले समजतो स्वतःला माहिती नाही. आजही अशा पद्धतीनं मी प्रवचन करायला लागलो आणि सायंटिफिक एक्सप्लेनेशन ऑफ इंडियन स्क्रिप्चर्स असं बोलायला लागलो तर भारतातल्या तर्जनी काळात खुपसून स्वतःला तत्त्वज्ञ म्हणणाऱ्या डाव्या विचारांच्या लोकांना अजिबात पटत नाही. ते त्यांना असं वाटतं की युरोपातून आलेलं आहे ते सगळं, पण युरोपातून आलेलं आहे तेच सत्य आहे. पण युरोपातलं सत्य, त्या सत्याचा जन्म झाला कुठे याचा हिशोब करायला लागेलच ना शेवटी. तुम्ही वाराणसीला जाल, तुम्ही वाराणसीला जाऊन गंगेमध्ये स्नान कराल, पण गंगोत्रीचा विचार येईलच ना, याचा उगम कुठे आहे तो. आणि तोच मुद्दा आहे. म्हणून ही ओवी दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. तत्त्वज्ञानाचा एक अलिखित निसर्गदत्त नियम सांगितलेला आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, आणि त्याला मृत्यू आहे त्याला परत जन्म आहे. सुरवंटाची प्रक्रिया जी आहे फुलपाखरू होण्यापर्यंतची, काय त्यातला आत्मा बदलतो? आत्मा बदलत नाही, तोच आहे. त्यामुळे सुरवंटाच्या ज्या 4 स्थिती आहेत त्यामध्ये आत्मा बदललेला नाही आहे, तोच मुद्दा आहे हा. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका नचक्लेदयंत्या न शोषयती मारुता. म्हणजे काय नेमकं? म्हणजे देह नाहीसा होतो आणि देह परत येतो. वासासे जीर्णानी यथाभी आहेत. म्हणजे देह नाहीसा येतो, परत आत्मदेह धारण करतो. ही जी प्रक्रिया आहे जशी सुरवंटाच्या बाबतीमध्ये घडते फुलपाखरू होईपर्यंत, पुन्हा देह धारण आहे. झाडाचं पान तसंच आहे. पान पिकतं, गळून खाली पडतं, परत हिरव्या रांगेत उभं राहतं पालवी होऊन फुटण्यासाठी. त्या मातीत मिसळून जातं परत ते, पण पुन्हा वरती येतच ना पान. याचा अर्थ हे जे चक्र आहे ते चक्र वैश्विक आहे. इथे कुठच्याही धर्माचा मुद्दा नाही. आणि म्हणून भारतीय ही जी सनातन संस्कृती आहे ती सर्वोच्च ठरते आणि विश्वगुरू होऊ शकते. याचं कारण हे असं तत्त्वज्ञान आणि विज्ञान एकत्र जातं. हे अध्यात्म आणि विज्ञान एकत्र जातं. आणि अध्यात्म आणि विज्ञान एकत्र जात आहे हे तुमच्या माझ्यासारख्या गृहस्थाश्रम करणाऱ्या माणसांना सांगितलं गेलं नाही 1947 सालापासून. कारण जर भारतीय संस्कृतीचा अभिमान सांगितला असता तर मतदानामध्ये अडचण झाली असती. म्हणून राजकीय शक्तींनी मुद्दाम भारतीय ज्ञानाला दडवून ठेवत, लपवून ठेवत, नाहीसं करत युरोपातलं जे आहे त्याला महत्त्व देण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि लॉर्ड मेकॉलेनी तेच केलं. म्हणून आज या ओवीचा अर्थ आम्हाला अशा पद्धतीनं यूट्यूबवरच्या एका माणसाच्या चॅनलवरती सांगावा लागतो आहे समजावून.
मी प्रयत्न करतोय सम जाऊन सांगायचा, म्हणजे तुमच्या सम पातळीवरती येऊन सांगायचा किंवा तुम्ही माझ्या पातळीवर येऊन सम येऊन घेण्याचा. बघा, विचार करा, हा बुद्धीत रत असणारा देश आहे. आपल्याला असं करून नाही चालणार. आपल्या जगाला एकत्र करत असताना सांगायला लागेल की तुम्ही नदी म्हणून आमच्याशी भांडत असाल नदी होऊन, तर आम्ही समुद्र आहोत, लक्ष ठेवा. आमच्या या ढगाशी, भारतीय ज्ञानाच्या ढगाशी तुम्ही ढग होऊन भांडण करणार असाल ना, तर तुम्ही हरणार, कारण आम्ही आकाश होणार. कुठे जाणार तुम्ही? या ढगाचं आकाश करण्याची शक्ती या आमच्या ज्ञानात आहे, संत उक्तीमध्ये आहे. या नदीचा समुद्र करण्याची शक्ती या उक्तीमध्ये आहे. आणि म्हणून एकम सत्य बहुधा विप्रा वदंती ही जी कल्पना आहे ती तीच आहे. हे सगळं आम्हाला ठाऊक आहे, एका शक्तीच्या माध्यमातून येतं, आणि ती शक्ती आहे परमात्मा. आणि म्हणून ऐहिक आत्मा आणि परमात्मा असं गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतो. ऐहिक म्हणजे तुम्ही आणि मी, नाश पावणारे. मग ऐहिक, मग आत्मा. आम्ही आत्म्याचा विचार करायचा की देहाचा करायचा? तर आत्म्याचा विचार करायचा. आणि मग हे सगळ्या आत्म्यांचं असं चिरंजीव असणं कोणामुळे शक्य होतं? तो आहे परमात्मा. आता हे तुम्हाला पटण्यासाठी, माझा कार्यक्रम बघणाऱ्या बुद्धिवादी लोकांसाठी ईड, इगो आणि सुपर इगो हे जे सिग्मंड फ्रॉइड सांगतो ना, तर सिग्मंड फ्रॉइडनी इकडनं ज्ञान नेलं असणार हे सांगण्यासाठी. असो, हा काही स्पर्धेचा मुद्दा नाही, हे वैश्विक आहे. आणि या ओवीच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपण थोडा सगळ्यांनीच वेगळा विचार करून आमच्या या संत साहित्याकडे बघायला पाहिजे. असो, पुन्हा भेटू गुरुवारी पुढच्या नवीन ओवीसह. तोपर्यंत वारी चालूच आहे. राम कृष्ण हरी. अनुभवा एक तरी होवी